मुरगुड शहरातील पाटील कॉलनीतल्या नागरिकांनी महावितरणाकडून करण्यात येणाऱ्या स्मार्ट वीज मीटर बदलाला विरोध दर्शवत मुरगुड पोलीस ठाण्यात निवेदन दिले। नागरिकांनी दिलेल्या निवेदनात कोणतीही पूर्वसूचना किंवा चर्चा न करता वीज मीटर बदलण्याचे काम सुरू करण्यात येत असल्याचा आरोप केला आहे। तसेच मीटर बदलास विरोध करणाऱ्या नागरिकांवर दबाव टाकला जात असल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे। मुरगुड शहरातील पाटील कॉलनीतल्या नागरिकांनी महावितरणकडून करण्यात येणाऱ्या स्मार्ट वीज मीटर बदलाला विरोध दर्शवत मुरगुड पोलीस ठाण्यात निवेदन दिले। नागरिकांनी दिलेल्या निवेदनात कोणतीही पूर्वसूचना किंवा चर्चा न करता वीज मीटर बदलण्याचे काम सुरू करण्यात येत असल्याचा आरोप केलेला आहे। तसंच मीटर बदलाला विरोध करणाऱ्या नागरिकांवर दबाव टाकला जात असल्याचाही उल्लेख करण्यात आलाय। निवेदनात काही ग्राहकांचं पूर्वी मासिक वीज बिल 600 ते 700 रुपये येत असताना ते अचानक 2 ते 3 हजार रुपयांपर्यंत वाढल्याचा दावा करण्यात आलाय। याबाबत महावितरण कार्यालयाशी संपर्क साधला असता समाधानकारक प्रतिसाद मिळाला नसल्याची तक्रारही नागरिकांनी केली आहे। याशिवाय इलेक्ट्रिसिटी सप्लाय कोड रेग्युलेशन 2021 तसंच शासनाच्या संबंधित नियमानुसार स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया स्वेच्छेनं आणि नियमानुसार व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे। नागरिकांच्या संमतीशिवाय मीटर बदलू नयेत आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करून नागरिकांवर होणारा कथित अन्याय थांबवावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। या निवेदनाच्या प्रती मुरगुड नगर परिषद, मुरगुड पोलीस स्टेशन आणि महावितरण कार्यालयाला देण्यात आल्या असून पाटील कॉलनीतील अनेक नागरिकांनी त्यावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत। यावेळी नगरसेवक रणजित भारमल, गिरीश पाटील, संजय उपाध्ये, दयानंद लुगडे, उत्तम खोंद्रे, अमर नरतवडेकर, आकाश दरेकर, विशाल मगदूम, शिवाजी कांबळे, विनायक भोई, महेश वडकर, सिद्धेश भादिंगरे यांच्यासह नागरिक उपस्थित होते।